नमस्कार सगळ्यांना, प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हा माझा पहिला व्लॉग आहे ज्याच्यामधून मी माझ्या मेमोरीज ज्या आहेत त्या शेअर करत आहे। तर सकाळी सकाळी 4 वाजता आम्ही निघालो होतो नंदी हिल्स आणि आदियोगीला जाण्यासाठी। तर त्यासाठी आम्ही कॅब बुक केली होती। सकाळी सकाळी खूप गर्दी होती कारण प्रत्येकजण आपापल्या कामासाठी घरातून बाहेर पडलेला होता। कॅबचा प्रवास संपल्यानंतर आम्हाला जायचे होते रेल्वे स्टेशनला। तिथून आम्ही इलेक्ट्रिक ट्रेन जी असते ती नंदी हिल्सला जाण्यासाठी पकडली, कारण ती ट्रेन फक्त तिथेच जाते। तर ट्रेन एकदम खाली खाली होती। त्यानंतर आम्ही तिथे जाताना ट्रेनमधून नंदी हिल्सचं जे दृश्य होतं ते ट्रेनमधून बघितलं। तिथला व्ह्यू जो होता तो खूप छान वाटत होता। असं वाटत होतं की कधी कधी तिथं आम्ही पोहोचू, जाण्याची खूप एक्साइटमेंट होत होती। शेवटी आम्ही नंदी हिल्सला पोहोचलो आणि नंदी हिल्सवर चढताना माझ्या भावाने आमच्या दोघांचे थोडेफार तिथे फोटो काढले आणि व्हिडिओ शूट केला। त्यानंतर मग आम्ही नंदी हिल्सवरती चढल्यानंतर अतिशय हिरवीगार झाडी वगैरे होती। सकाळचं धुकं वगैरे पडलेलं तिथं दिसत होतं आणि खूप थंडीसुद्धा लागत होती, वाजत होती। त्यानंतर वरचं हे दृश्य तुम्ही बघू शकता। अतिशय छान असं वाटत होतं, ढगं खाली असल्यासारखं। मी माझा व्हिडिओ शूट करत होते आणि ते दोघेजणी तिकडे फोटो काढण्यामध्ये बिझी होते। हे बघा, ढगं एकदम खाली असल्यासारखं वाटत होतं, पांढरं शुभ्र। कारण हे फक्त मोबाईलमध्ये बघितलं होतं, तिथे गेल्यानंतर बघितल्यावर तो जो आनंद होता तो खूप काही वेगळाच होता। त्यानंतर आम्ही तिथून पोहोचलो आदियोगी टेम्पलला। तिथेसुद्धा चारी बाजूने हिरवीगार डोंगर वगैरे होती आणि सेंटर पॉईंटमध्ये म्हणजे मधामध्ये तर आदियोगी महादेवांचं टेम्पल होतं। तिथे अतिशय प्रसन्न वाटत होतं। तिथले मंत्र जप वगैरे ऐकून मनाला शांत वाटत होतं। आणि दुपारची वेळ झाली होती, आमचे पाय खूप भाजत होते कारण आतमध्ये चप्पल वगैरे अलाउड नाही आहेत ग्राउंडमध्ये घालून जायला। त्यामुळे नंतर आम्ही तिथे दुपारचं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळीसाठी आम्ही घरी निघालो। तर जाते वेळेस आम्ही बेंगळुरूमध्ये जे इस्कॉन टेम्पल आहे तिथले सुद्धा दर्शन घेतले, तिथं प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर आम्ही घरी निघालो। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब